छत्रपती संभाजीनगर शहराचं आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या विधिवत पूजेला सुद्धा आता सुरुवात झाली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। वर्षानुवर्षाची छत्रपती संभाजीनगरची परंपरा आहे की संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याशिवाय कुठलाही गणपती मंडळ प्राणप्रतिष्ठापना करत नाही आणि हा संस्थान गणपती आहे छत्रपती संभाजीनगर शहराचं आराध्य दैवत आहे। आणि बाहेर आपण विधिवत या ठिकाणी जी पूजा सुरू आहे ती देखील प्रेक्षकांना दाखवूया की संस्थान गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनाची विधिवत पूजा देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। थोड्या वेळात एक आरती देखील केली जाणार आहे। मंत्रोच्चार या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रतिकात्मक आणखीन एक गणपती बाप्पाची या ठिकाणी मूर्ती ठेवण्यात येते आणि 10 दिवस इथं मोठासह पाहायला मिळत असतो। आपल्यासोबत नंदू घोडिले आहेत, नंदकुमार घोडिले जे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय परंपरा आहे। शिवकालीन स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे श्री संस्थान गणपती शहराचं ग्रामदैवत या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे आणि गणेशोत्सव काळामध्ये अत्यंत आनंदात, जल्लोषात आणि प्रसन्न वातावरणात श्री गणेशोत्सवाला प्रारंभ होत असतो। नवसाला पावणारा गणपती प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणावर होत असते। आपण बघतो की 10 दिवसाकरता या ठिकाणी प्रतिकृती बसवली जाते, उत्सव मूर्ती असते। त्या ठिकाणी अथर्वशीर पाठाचं पठण जवळपास 25-30 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। कसा 10 दिवस या 10 दिवसात आम्ही अनेक चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, अन्नदान भंडारा जो आमचा 65 वर्षापासून चालू आहे आणि हा महाराष्ट्रातला एकमेव गणपती आहे की जिथे 10 दिवस पूर्ण भंडारा होतो। आपण पाहतोय की संस्थान गणपती छत्रपती संभाजीनगरचं आराध्य दैवत विधिवत पूजा झाली आहे। अगदी काही वेळातच प्राणप्रतिष्ठापना होईल आणि संभाजीनगरचे जे सगळे मंडळ आहेत त्यानंतर प्राणप्रतिष्ठापनाला सुरुवात करतील। वर्षानुवर्षाची ही प्रथा परंपरा छत्रपती संभाजीनगर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि विधिवत पूजेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात झाली आहे। अगदी तर संभाजीनगरच्या या संस्थान गणपतीचं दर्शन आपल्याला घरबसल्या झालेलं आहे। धन्यवाद कृष्णा या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।